Welcome back, students. I am Anil Hingalji sir from Bahubali. Welcomes you all. Standard 10th subject English, Unit 2.5. The name of the lesson is Book Review Swami and Friends by R.K. Narayan. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 2.5 हा इंग्लिशचा लेसन पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. आता आपण आर के नारायण यांचा जीवन परिचय सांगणारा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यानंतर मग आपण वॉर्मिंग अप चिटचट पाहू. आर के नारायण, जिनका जन्म हुआ था 10 अक्टूबर 1906 को और 13 मई 2001 को इनकी डेथ हो गई थी. इनका पूरा नाम था ऋषिपुरम कृष्ण स्वामी नारायण. ये इंडियन इंग्लिश लिटरेचर में बहुत बड़ा नाम है बिकॉज ही वॉज द लीडिंग ऑथर ऑफ अर्ली इंडियन इंग्लिश लिटरेचर. इनकी अधिकतर कहानियों में साउथ इंडिया का एक फिक्शनल टाउन होता था, मालगुड़ी. आपने नाम सुना होगा मालगुड़ी डेज, स्वामी एंड फ्रेंड्स, स्वामी और उसके दोस्त. तो आर के नारायण फिक्शन, नॉन फिक्शन और मिथ वगैरह लिखा करते थे. इन्हें पद्म भूषण, पद्म विभूषण, साहित्य अकेडमी अवार्ड भी मिला है. एक बहुत ही मशहूर कार्टूनिस्ट थे आर के लक्ष्मण, जिनकी 2015 में अभी डेथ हुई थी. वो इनके ब्रदर थे, इनके भाई थे. आर के नारायण और आर के लक्ष्मण दोनों भाई थे. आर के नारायण अपने वर्क्स में अपने कैरेक्टर्स की रोजमर्रा की जिंदगी को हाईलाइट करते थे. फॉर एग्जाम्पल, मालगुड़ी डेज की कहानियों में स्वामी और उसके दोस्तों की कहानी है, वो रोजमर्रा की जिंदगी की एक कहानी है. वैसे आपको यूट्यूब पे स्वामी एंड फ्रेंड्स की सीरीज मिल जाएगी. तो अपने 60 साल के करियर में नारायण को बहुत सारा ऑनर, बहुत सारे अवार्ड्स मिले. इवन इंडियन पार्लियामेंट की अपर हाउस राज्यसभा में भी उन्हें नॉमिनेट किया गया था. आपको पता होगा कि राष्ट्रपति राज्यसभा में कला और विज्ञान जैसे क्षेत्रों से जुड़े लोगों को नॉमिनेट करता है, कुछ सदस्यों को नॉमिनेट करता है. तो आर के नारायण को भी राज्यसभा में नॉमिनेट किया जा चुका है. इनकी कुछ फेमस बुक्स हैं: द गाइड 1958, द इंग्लिश टीचर 1945, द फाइनेंशियल एक्सपर्ट 1952, मालगुड़ी की कहानियां 1942, स्वामी एंड फ्रेंड्स 1935, एन एस्ट्रोलॉजर्स डे 1947 और द डार्क रूम 1938. नारायण ने अपने करियर में वैसे तो बहुत सारे अवार्ड्स जीते, लेकिन उन्हें अपनी जिंदगी का सबसे पहला मेजर अवार्ड मिला था 1958 में, साहित्य अकेडमी अवार्ड, उनकी बुक द गाइड के लिए. और जब उनकी इस बुक द गाइड पर फिल्म बनी तो उन्हें बेस्ट स्टोरी के लिए फिल्म फेयर अवार्ड भी मिला. 1964 में रिपब्लिक डे पर इन्हें पद्म भूषण से सम्मानित किया गया और 1980 में ब्रिटिश रॉयल सोसाइटी ऑफ लिटरेचर की तरफ से इन्हें बेंसन मेडल भी मिला. 1982 में इन्हें अमेरिकन अकेडमी ऑफ आर्ट्स एंड लेटर्स का एक सम्मानित मेंबर चुना गया और इसके अलावा कई बार इन्हें लिटरेचर में नोबेल प्राइज के लिए भी नॉमिनेट किया गया, लेकिन अफसोस वो इन्हें नहीं मिल पाया. और अपनी डेथ के एक साल पहले यानी सन 2000 में इन्हें इंडिया का सेकंड हाईएस्ट सिविलियन ऑनर यानी पद्म विभूषण, जी हां, पद्म विभूषण से इन्हें सम्मानित किया गया. तो ये थी आर के नारायण की कुछ हिस्ट्री. ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 68. वॉर्मिंग अप. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचा पान क्रमांक 68 उघडा. त्यामध्ये बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हा लेसन पहा. त्याच्याखाली सुरुवातीला वॉर्मिंग अप हा सेक्शन आहे. चिटचॅट पाहतोय आपण. 1. फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. 3-4 जणांचे ग्रुप करून आपल्या मित्रांच्या मध्ये खालील मुद्द्यावरती चर्चा करा किंवा माहिती शेअर करा. युअर फेवरेट बुक, टाइप ऑफ बुक, शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफी, थ्रिलर, ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन, हिस्टॉरिकल etc. ऑथर, रायटर, मेन कॅरेक्टर, बॅकग्राऊंड, टाइम अँड प्लेस, प्रॉब्लेम, डायलेमा, एनी स्पेशल मेसेज. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे तर तुम्हाला
तुमच्या वाचनामध्ये आलेलं एखादं आवडलेलं पुस्तक, त्याचं नाव. टाईप ऑफ बुक, ते पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे. शॉर्ट स्टोरी आहे का बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजे चरित्र. थ्रिलर की ॲडव्हेंचर. एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर म्हणजे साहस कथा होती की आणखीन काय होतं. त्यानंतर सायन्सवरती अवलंबून होतं का ऐतिहासिक पुस्तक होतं, त्याची माहिती द्यायची आहे. ऑथर, रायटर, त्याचे लेखक कोण आहेत. त्यानंतर मेन कॅरेक्टर, त्याच्यामध्ये मुख्य पात्र कोणते आहेत किंवा कोणतं पात्र आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड, त्यामध्ये टाईम अँड प्लेस म्हणजे ते पुस्तक कोणत्या काळात लिहिलेलं आहे, कोणत्या काळावरती लिहिलेलं आहे. आणि प्लेस, ठिकाण साधारणतः कोणतं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम डिलेमा. प्रॉब्लेम डिलेमाचा अर्थ पेच प्रसंग किंवा दुविधा, म्हणजेच त्यामध्ये काही समस्या किंवा दुविधा आहेत का ते लिहायला सांगितले. एनी स्पेशल मेसेज, पुस्तक वाचल्यानंतर शेवटी त्यातून कोणता विशेष असा मेसेज, संदेश दिला गेला आहे का, ह्याच्याशी चर्चा करायची आहे. एक उदाहरण म्हणून आपण एका इथं पुस्तकाचं समीक्षण घेतलेलं आहे. बुक रिव्ह्यूचा अर्थच आहे पुस्तकाचं परीक्षण किंवा समीक्षण, म्हणजेच ते पुस्तक कसं वाटलं. बघा इथं फेवरेट बुक द जंगल बुक. टाईप ऑफ बुक स्टोरीज. ऑथर रायटर रुडयार्ड किपलिंग. मेन कॅरेक्टर मोगली. त्यानंतर भालू, बगीरा, शेरखान आणि का. त्यानंतर बॅकग्राऊंड टाईम अँड प्लेस काय आहे बघा. इट इज अ कलेक्शन ऑफ स्टोरीज बाय रुडयार्ड किपलिंग. द बुक इज रिटन इन 1894. The stories are set in a forest in India. One place mentioned repeatedly is Seoni in the central state of Madhya Pradesh. म्हणजेच या ठिकाणी बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि एका जंगलामध्ये भारतातल्या ही कथा घडलेली आहे आणि एक उल्लेख आलेला आहे, त्या पुन्हा पुन्हा एका शब्दांचा उल्लेख आलेला आहे आणि तो म्हणजे ठिकाणाचं, ते म्हणजे सिओनी मध्य प्रदेशमधल्या ह्या जंगलातलं. Problem or dilemma. Though the characters are animals in these stories, they are not about animal behavior but about human behavior in animal form. They illustrates the freedom to move between different worlds, such as when Mowgli moves between the jungle and village. It also reflects the irresponsible side of human nature. 7. Any special message. आता यातून मेसेज काय मिळतो बघा. लव्ह इज द मोस्ट पॉवरफुल फोर्स इन द युनिवर्स. सेकंड, लाईफ इज मच हॅपियर वेन यू आर नॉट इन स्ट्रेस. फॉरगेट ऑल युअर वरीज अँड स्ट्रेस. 3. फॅमिली इज मोर दॅन ब्लड. 4. वी शुड रिस्पेक्ट बोथ एन्व्हायरमेंट अँड द रेस्ट ऑफ द स्पेसीज दॅट inhabit it. 5. Everybody should have an experienced mentor in life to give you wise advice. अशा प्रकारे तुम्ही वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचं समीक्षण किंवा परीक्षण करून उत्तरं लिहायची आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. यू हॅव रिसेंटली रेड अ स्टोरी, शॉर्ट स्टोरी और नॉवेल और ड्रामा और सायन्स फिक्शन, घोस्ट स्टोरी. तुम्ही अलीकडंच एखादी छोटी कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, ड्रामा म्हणजे, आणि सायन्स फिक्शन किंवा विज्ञान कथा असेल किंवा भूतांच्या स्टोरीज, भूतकथा असतील त्या वाचलेल्या असतील. राईट इन शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉईंट्स दॅट मेड यू लाईक द बुक अँड 2 or 3 ड्रॉबॅक्स इट हॅज. फिल देम अप इन द ट्री डायग्राम गिवन. खाली दिलेल्या ट्री डायग्राम पहा आणि तुम्ही जे पुस्तक वाचले त्याचे स्ट्रेंथ्स कोणते आहेत आणि विकनेसेस कोणते आहेत. स्ट्रेंथ म्हणजे चांगल्या किंवा भक्कम बाजू कोणत्या आहेत की जे तुम्हाला आवडलेले आहेत, आणि त्यामध्ये विकनेस काय आहे. एखादा सिनेमा असेल, एखादं गाणं असेल किंवा एखादं पुस्तक असेल तर त्याचं परीक्षण आपण करतो आणि त्याला आपण स्टार्स देतो. जसं पुअर, ॲव्हरेज, गुड, व्हेरी गुड आणि एक्सलंट, ह्याच्यामध्ये आपण त्याला स्टार्स द्यायचे आहेत किंवा त्याचं परीक्षण करायचं आहे. आता इथं एखादं पुस्तक आपण पाहू की ज्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, ह्या डायग्राम पूर्ण करता येईल. नेम ऑफ द बुक लिहावरती त्याचं ऑथर कोण आहे किंवा रायटर कोण आहे, लेखक कोण आहे, त्याचे स्ट्रेंथ्स लिहायला सांगितले आहेत.
आणि दुसरीकडं विकनेसेस लिहायचे आहेत आणि त्याला रेटिंग करायचं आहे. 1 ते 5 यामध्ये रेटिंग करायचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एखादा सिनेमा पाहता आणि आल्यानंतर मित्राला सांगता मला हे आवडलं आणि हे आवडलं नाही, त्या पद्धतीनंच एखादं पुस्तक वाचून आपल्याला त्याचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस सांगायचे आहेत. इथे एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. 5 हॅव प्लेंटी ऑफ फन. हे पुस्तक बाय एनिड ब्लेटॉन यांनी लिहिलेलं आहे. स्ट्रेंथ्स काय आहेत बघा, रिअलिस्टिक कॅरेक्टर्स आहेत, सिम्पल लँग्वेज आहे आणि ह्युमरस स्टोरी आहे. आणि विकनेसेस काय आहेत, लूज एंड्स म्हणजे त्याचा शेवट व्यवस्थित झालेला नाही आहे, लेंदी आहे आणि त्यातले वर्णन जे आहेत लेंदी आहेत. तुम्ही अशा प्रकारचे आणखीन त्याच्यामध्ये विकनेस लिहू शकता की सॉंग्स आर नॉट गुड, द म्युझिक इज पुअर, अशा पद्धतीनं लिहू शकता. आणि स्ट्रेंथ्स म्हणजे आणखीन कॅरेक्टर्स, आणखीन काय असेल तुम्हाला आवडलेल्या गोष्टी असतील, त्याचं सीन असेल, सेटिंग असेल, प्लॉट असेल, याबद्दल तुम्ही स्ट्रेंथ्समध्ये एक्स्ट्रा माहिती लिहू शकता. आणि खाली रेटिंग द्यायचं आहे. इथं खाली 4 रेटिंग दिले आहेत, स्टार्स दिलेले आहेत. तुम्ही 2, 3, 5 पर्यंत रेटिंग देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. ॲक्टिव्हिटी नंबर 3. डिटर्मिनर्स are words that modify a noun or noun phrase and occur before them in a sentence. Determiners provide a context to the noun they precede. The determiners म्हणजे काय तर determiners म्हणजे व्याप्तिवाचक शब्द. बघा हे व्याप्तिवाचक शब्द कसे असतात, असे शब्द की जे काय करतात, मॉडिफाय अ नाउन ऑर नाउन फ्रेज. तर मॉडिफाय म्हणजे काय तर त्या नाउनला किंवा म्हणजेच नामाला किंवा नाम शब्दसमूह जो असतो त्याचा अर्थ मर्यादित करतात, म्हणजेच त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतात, त्यांना डिटर्मिनर्स असं म्हणतात. आता डिटर्मिनर्स प्रोव्हाइड अ कॉन्टेक्स्ट टू द नाउन दे प्रेसिड. आता डिटर्मिनर्स काय सांगतात तर प्रोव्हाइड अ कॉन्टेक्स्ट, त्या शब्दसमूहाचा अर्थ काय करतात मर्यादित करतात. उदाहरणार्थ हे सगळे काय असतात विशेषणं असतात. दे मे बी खालील पद्धतीने ते असतील. कोणकोणते आहेत बघा, आर्टिकल्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ज, पॉझेसिव्ज, क्वांटिफायर्स, न्यूमरल्स. आता काही येथे एक्झाम्पल दिलेलं आहे रेड अक्षरामध्ये बघा. ॲन एररबद्दल अधिक माहिती सांगते, मॉडिफाय करते एरर. फॅक्ट, द फॅक्ट, त्यानंतर इन्सिडंट, दॅट इन्सिडंट, दीज मॅटर्स, हर ब्रदर, मेनी फ्रूट्स, 2 बॉईज, थर्ड प्लेस. इथं जे सुरुवातीचे शब्द आहेत ॲन, द, दॅट, दीज, हर, मेनी, 2, थर्ड, हे सगळे काय आहेत डिटर्मिनर्स आहेत. आता आणखीन डिटर्मिनर्स कोणते येतात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आर्टिकल्स, म्हणजे आर्टिकल्स हे काही वेळेला वाक्यामध्ये डिटर्मिनर्स म्हणून, आर्टिकल्स म्हणजे उपपद, पण ते डिटर्मिनर्स म्हणून देखील काम करत असतात, व्याप्तिवाचक शब्द म्हणून काम करतात. उदाहरणार्थ ॲन एरर, ती चुकीबद्दल विशिष्ट असं अधोरेखित करणारा शब्द आहे ॲन एरर. आता डेमॉन्स्ट्रेटिव्हचा अर्थ आहे निर्देशक शब्द. लिहून घ्या, डेमॉन्स्ट्रेटिव्ज म्हणजे निर्देशक शब्द. फॉर एक्झाम्पल धीस, दॅट, दीज, दोज, विच, एक्सेट्रा. त्यानंतर पॉझेसिव्ह सर्वनामं कोणती बघा. पॉझेसिव्हचा अर्थ आहे स्वामित्वदर्शक सर्वनामे. बघा कोणती आहे ती, माय, युअर, आवर, देअर, हिज, हर, एक्सेट्रा. माय फ्रेंड्स, हर मदर्स, एक्सेट्रा. तर क्वांटिफायर्स काय आहेत बघा. क्वांटिफायर्सचा अर्थ आहे परिणामदर्शक शब्द. लिहून घ्या, क्वांटिफायर्स परिणामदर्शक शब्द काय आहे बघा. फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, ईच, सम, एक्सेट्रा. त्यानंतर न्यूमरल्स. ते न्यूमरल्स कोणते आहेत बघा. संख्यावाचक शब्द. तर 1, 4, 100, फर्स्ट, फोर्थ, 100th अशा प्रकारचे हे न्यूमरल्स आहेत. हे सगळे आपण डिटर्मिनर्स
ह्या शीर्षकाखाली येतात. ॲक्टिव्हिटी नंबर 4, अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. इथं उत्तर दिलेलंच आहे. दिलेल्या वाक्यामध्ये डिटर्मिनर्स शोधा असं सांगितलं आहे. बघा कोणतं आहे. एक, फर्स्ट, माय ब्रदर बॉट अ न्यू मॅगझिन्स. माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स. फर्स्ट वाक्यामध्ये काय येईल, माय आणि अ फ्यू. सेकंड आहे, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. इथं युअर हे डिटर्मिनर आहे. 3, विच रायटर वॉज ऑल्सो अ प्रेसिडेंट ऑफ आवर कंट्री. द आणि आवर हे दोन डिटर्मिनर्स आहेत. 4, दीज आर सम टॉईज. दीज आणि सम. 5th, दीज टॉईज आर न्यू. दीज. 6, that doctor is an expert dentist and he has many patients. इथं an, that, an expert, an आणि many patients मधलं many. These are the determiners. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चिटचाट वहीमध्ये सोडवा. स्टुडंट्स, लेट्स सी द लेसन. बुक रिव्ह्यू, स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. स्वामी आणि फ्रेंड्स, स्वामी आणि त्याचे मित्र हे पुस्तक R.K. नारायण यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचा बुक रिव्ह्यू आपण इथं पाहत आहोत. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडंसं. सुरुवात करतोय. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. जर लेखक म्हणतात मी या पुस्तकाबद्दल काही सांगितलं तर काय होईल, तर मिस्टेकनली अंडरस्टूड, त्याचा अर्थ, कथेचा सार बिघडून टाकल्यासारखं होईल. स्पॉयलर्सचा अर्थ बिघडवणारे किंवा बिघडवणे. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणून मी काय करतो, रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक. ते काय म्हणतात, तर पुस्तकावरती ग्लान्सचा अर्थ ओझरता दृष्टिक्षेप, आणि मी ओझरती नजर या पुस्तकावरती टाकतो किंवा दृष्टिक्षेप टाकणं योग्य होईल. कशावरती, प्लॉट्स, इव्हेंट्सवरती. म्हणजेच त्याच्या काही घटना असतील किंवा कथानक असेल त्याच्यावरती थोडा दृष्टिक्षेप टाकणं हेच योग्य होईल. म्हणजे पुस्तकाबद्दल डिटेल न सांगता थोडक्यात ते आपल्याला पुस्तकाबद्दल त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकत आहेत. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड. स्वामी हे किंवा स्वामी हा मिस्चिवस अर्थ आहे खोडकर. हे छोटा मुलगा खोडकर आहे आणि त्याचं वय फक्त 10 आहे. लिव्हिंग इन द एरा फेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल म्हणजे ब्रिटिशांची सत्ता. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे. म्हणजे बॅकग्राऊंड त्याचं आपल्याला लक्षात येते. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. बघा, स्वामी नावाचा हा मुलगा साधारणतः 10 वर्षाचा असून इतर मुलांच्या प्रमाणे कसा होता, तो एका जागी स्वस्थ न बसणारा आणि शाळा अजिबात न आवडणारा. हू हेट्स स्कूल. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा गोष्ट वाईट कोणती, इवन वर्स मॅथमॅटिक्स, म्हणजे त्याला गणिताचा अतिशय तिटकार असणारा, गणित न आवडणारा असणारा हा स्वामी नावाचा मुलगा या कथेमध्ये दाखवलेला आहे किंवा सांगितलेला आहे. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. नाईटमेअरचा अर्थ अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. आता फ्रायटनिंग एक्सपिरियन्स म्हणजे काय, अत्यंत भयंकर असं, भयानक अशी अनुभव शाळा म्हणजे त्याला वाटे किंवा भयंकर शिक्षा वाटे असं म्हणायला हरकत नाही. आता एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स. अनफोल्ड म्हणजे उघड करणे किंवा उलगडणे. ह्या कथेमधून काय आपल्याला पाहायला मिळते, तर
या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, आणि तो नेहमी कसा कुठल्या ना कुठल्या संकटात सापडत असतो. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि वडिलांच्याकडून तो सतत मार खात राहतो किंवा मार खातो इत्यादी गोष्टी या कथेतून सांगितलेल्या आहेत. स्वामी इज टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी हा एक अतिशय टॉकेटिव्ह म्हणजे बडबड करणारा बडबड्या मुलगा आहे, आणि आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरं जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची पद्धत आहे. बघा, काहीही घडो आयुष्यामध्ये त्याला समोरं जायचं, फेसिंग करायचं. फेसिंगचा अर्थ येतं सामोरे जाणे, आणि टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, आणि सतत त्याबद्दल बोलत राहायचं, अशी त्याची जीवन जगण्याची पद्धत आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे, परंतु ट्रूथ सत्य त्याला अवघड मार्गानेच किंवा कठीण मार्गानेच समजत होतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरेस समबडी अनलाईक किड्स टुडे. बघा, आणखीन काय करायला आवडत होतं त्याला. त्या काळात अनेक मुलांसारखं त्यालाही इतर मुलांच्या प्रमाणे समथिंग, इतर मुलं जशी करतात, अनलाईक किड्स टुडे म्हणले आजच्या मुलांसारखं काय काय, ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, म्हणजे त्याला उन्हात खेळणे. त्यानंतर किक समथिंग, वस्तू एखादी असेल तर लाथेने मारणे. क्लाइंब अ ट्री, झाडावरती चढणे. ब्रेक समथिंग, काहीतरी तोडणे, मोडतोड करणे. आणि हॅरेस समबडी, हॅरेसचा अर्थ इथं काय अर्थ, त्रास देणे. ट्रबल, टू गिव्ह ट्रबल, कोणाला तरी त्रास देणे, अशा गोष्टी करण्यात त्याला इंटरेस्ट होता किंवा त्याला आवडत होतं. अनलाईक किड्स टुडे, आजकालच्या मुलांना जे वाटत नाही ते त्याला करू असं वाटत होतं. पुढे धिस इन फॅक्ट वॉज इन ब्रॅकेट अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. खरं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचं वागणं असंच असायचं. आजही भारतात अनेक ठिकाणी असं दिसतंय की वाढत्या वयातली मुलं अशा प्रकारच्या खोड्या, मस्करी, दंगामस्ती करत असतात. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, अशा मुलांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान याला फार मोठे स्थान नसते. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवॉक, टू प्ले हवॉक, त्यांना फक्त हवॉकचा अर्थ टू कॉज डॅमेज, अनर्थ ओढवणे, दंगामस्ती करणे, अशा प्रकारचं जीवन जगायला ह्या अशा मुलांना आवडत असते. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. स्वामी मोठा होत असताना, ग्रोईंग इयर्स म्हणजे मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता बरं, प्रश्न विचारलाय. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. इथं काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत. एक्सक्विजिटचा अर्थ आहे इन अ प्लीजिंग मॅनर, म्हणजेच उत्कृष्टपणे, आणि खाली आहे पर्स्पेक्टिव्ह, पॉईंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन. हा प्रश्न दिलेला आहे. ह्या प्रश्न जो आहे म्हणजे स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता तो बघा. इन दिस रिगार्ड म्हणजे या बाबतीत, रिगार्ड्स म्हणजे या बाबतीत, नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. इथे आर के नारायण हे काय सांगतायत, 10 वर्षे वयाचा जो मुलगा आहे, 10-year-old बॉय, आणि त्याच्या मनातल्या भावभावना हे तर एक्सप्लेन करतायत. आणि एक्सप्लेनिंग कसं, एक्सक्युजिटली, इथं तू विचार कसा करतो, आणि काय तर हाऊ ही थिंक्स, तो कसा विचार करतो, अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, आणि त्याचं जगाकडं कोणत्या दृष्टीनं तो पाहतो, ह्याच्या मुळाशी जाऊन ते
काय करतायत, सखोल त्याचं डिस्क्रिप्शन करतायत, वर्णन करतायत. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. जसशी कथा पुढे सरकत जाते तसे कॅरेक्टरमध्ये लोक जे आहेत म्हणजेच वाचक जे आहेत ते स्वतःला स्वामीमध्ये पाहतात. जसं आपण एखादा सिनेमा पाहतो आणि त्या सिनेमामध्ये आपण स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्या हिरो आणि हिरोईनमध्ये आपल्या स्वतःला काय करत असतो, पाहत असतो. तशाच पद्धतीनं ते पाहू लागतात. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि अशा प्रकारे हे नारायण RK नारायण यांच्या लेखनाचे काय आहे, मॅजिक आहे, जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. पुस्तकाचे वैशिष्ट्य. स्वामी अँड फ्रेंड्स बाय RK नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स बाय RK नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड. हे पुस्तक आहे, हे पुस्तक केवळ आणि पुरेपूर वाचनाचा आनंद देतं. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, की जी किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक असून हे पुस्तक फार मोठं आणि मौलिक असं साहित्यिक मूल्य देखील जपते. म्हणजेच ॲट्रिब्यूटचा अर्थ श्रेय देणे किंवा मूल्य जपणे आणि लिटररी व्हॅल्यूज म्हणजे साहित्यिक मूल्य. आणि इथं किशोरवयीन मुलं टीन म्हणलेलं आहे, टीन बुक. हे किशोरवयीन मुलांसाठी जरी असलं तरी ते सर्वांसाठीच अत्यंत वाचनीय असं वाचनाचा आनंद देणारं पुस्तक आहे. Swami and Friends is a good read for the kids and teen alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. इथं स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून कोणासाठी तर मुलांसाठी म्हणजे टीनेजर्स जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी दोघांसाठीही अत्यंत चांगलं पुस्तक आहे. लहान मुलांपासून ते किशोरवयीन मुलांसाठी ते पुस्तक अत्यंत वाचनीय असं साहित्य आहे. आशिया खंडातील अनेक शाळांच्यामध्ये म्हणजेच एशियन कॉन्टिनेंट म्हणजे खंड, हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून दिलेला आहे, म्हणजेच विषय म्हणून अभ्यासलं जातं. वाईडली युज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज स्टडी टेक्स्ट फॉर स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज सब्जेक्ट ॲट स्कूल्स. धिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. ह्याचा अर्थ असा नव्हे की ह्या पुस्तकामध्ये अत्यंत क्लिष्ट असं व्याकरण म्हणजे हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गनचा अर्थ डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजेच समजण्यास अत्यंत अवघड किंवा क्लिष्ट अशा प्रकारचं लेखन नाही आहे याच्यामध्ये. ॲक्च्युली ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. हे पुस्तक खरं तर त्याच्या अगदी विरुद्ध आहे, म्हणजे समजण्यास सोपं आणि सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन that it is a work of such a literary genius like RK Narayan. The English used in the book is both plain and simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. Swami and Friends is written in such a simple English. स्वामी आणि मित्र हे पुस्तक इतक्या सुलभ इंग्रजीमध्ये लिहिले आहे, म्हणजे अगदी सोप्या भाषेत लिहिले आहे की RK नारायण यांच्यासारख्या एका विद्वान जिनियस म्हणलं आहे, लिटररी जिनियस विद्वान साहित्यिकाने ते लिहिलं आहे, याच्यावरती काय बसत नाही, विश्वास बसत नाही. इंग्लिश युज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. ही इंग्रजी भाषा जी आहे ती इंग्रजी भाषा अत्यंत सोपी आणि मुलांच्या दृष्टीनं अगदी समजणारी अशी भाषा आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. लहान मुलांना ट्रबलिंग वर्ड्स म्हणजे अवघड शब्द नसणारी, म्हणजे अगदी
न समजणारी भाषा नसणारी अशा प्रकारची सोपी भाषा वापरलेली हे पुस्तक आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, साधी आणि छोटी वाक्ये या पुस्तक वाचन अत्यंत सोपे करून टाकतात, सिंपल करून टाकतात. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवस 10-year-old इंडियन बॉय. अगदी सुरुवातीच्या पुस्तकाच्या सुरुवातीला वर्णनात म्हटलं आहे की 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळं and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. आधीच खोडसाळ असलेल्या खोडकर असलेल्या मुलांच्यावरती त्याचा परिणाम काय होईल असे चिंतित पालक होऊ शकतात. म्हणजे पालक त्यांना आपल्या मुलांविषयी हे पुस्तक वाचल्यानंतर चिंतित होण्याची शक्यता आहे. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एन्कम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. पण या पुस्तकामध्ये मुलांच्या खोड्या कशा आहेत, अतिशय शुद्ध व निरुपद्रवी हेतूने केलेले असल्याचे या पुस्तकात दर्शविलेले आहे. ऑल्सो अमिडिस्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हू इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी हा खूप कसा आहे, प्रेमळ आणि हळवा आहे. आणि तितकाच तो कसा आहे, सेन्सिटिव्ह देखील आहे, म्हणजेच संवेदनशील आहे. ऑल्सो अमिडिस्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर काइंड हू इज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि हे जाणवतं की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण हे या कथेतून हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. थोडक्यात काय तर हे पुस्तक ज्यांना वाचायचं आहे, गुड रीड, ते वाचण्यास अत्यंत चांगलं आहे. आणि सर्व वयातील मुलांसाठी हे वाचनीय पुस्तक आहे. ज्यांना हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, ज्यांना वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा ज्यांना इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स किंवा त्यांचं इंग्रजीचे कौशल्य वाढवायचं असेल तर अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी हे पुस्तक अत्यंत वाचनाचा चांगला अनुभव देणारं असं आहे. अबाउट द ऑथर, लेखकाविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत. वन ऑफ दची रचना इथं डिग्रीचं वाक्य आहे. आर के नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular capture the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. हे पुस्तक कसं आहे तर ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण म्हणजेच ब्रिटिश रुलिंग आणि द माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेज किड आणि किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचं आयुष्य ह्याचा इसेन्स सांगणारं म्हणजेच याचा सार सांगणारं असं हे पुस्तक आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती त्यांची नावं बघा. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Malgudi Days, The Guide, The Painter of Science इत्यादी पुस्तकं and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the
इंडियन एपिक ही रामायण आणि महाभारत एक संक्षिप्त शॉर्टहँड म्हणजे आधुनिक भारतीय महाकाव्य अशा प्रकारची त्यांनी रामायण आणि महाभारत ही पुस्तकं लिहिली आणि इतर अनेक साहित्यकृती त्यांच्या अत्यंत उल्लेखनीय आहेत. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. तुम्हाला जर आवड असल्यास जरूर ही पुस्तकं वाचा, हे साहित्य त्यांचं वाचा असं इथे सांगितलेलं आहे. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.